जनता न्यूज महाराष्ट्र या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपलं नाव काय? ॲडव्होकेट मिलिंद वाहुळे. ते उपोषण आमर उपोषणला गावापासून बसलेले या ठिकाणी दिनांक 1/1/2026 रोजीपासून आम्ही या ठिकाणी उपोषणकर्ते श्री राज शेळके हे उपोषणाला बसलेले आहेत. उपोषणाचा विषय असा आहे की एक माहिती अधिकार अधिनियम 2005 या कायद्याअंतर्गत माहिती मागवण्यासाठी एका ग्रामसेवकासोबत त्यांनी अर्ज केलेला होता. पण ग्रामसेवकाने वेळेत माहिती न दिल्यामुळे त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये दप्तर दिरंगाई कायदा लागू असल्यामुळे त्या दप्तर दिरंगाई कायद्याचं उल्लंघन करून त्या या जो ग्रामसेवक आहे त्या ग्रामसेवकाने त्या कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे. म्हणून उपोषणकर्ते आज रोजी उपोषणाला बसलेले आहेत. आज उपोषणाचा 5वा दिवस संपलेला आहे. तरी निर्लज्ज आणि नालायक प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेण्यास तयार नाही आहे. त्यामुळे उपोषणकर्त्याची रात्री कंडिशन अतिशय खराब झालेली होती. परंतु डॉक्टरांनी सल्ला देऊनही प्रकरण कुठल्याच प्रकारची दखल घेत नाही. उपोषणकर्त्यांच्या मागण्या ह्या कायदेशीर असून त्यांच्या मागण्या ह्या तात्काळ पूर्ण कराव्यात. आणि जे भारतीय संविधानाने राईट टू फ्रीडम दिलेला आहे, राईट टू स्पीक अँड एक्सप्रेशन दिलेला आहे, त्याच्यामुळे त्यांच्या राईट कुठेतरी व्हायलेट होऊ लागलेले आहेत. याकडे शासनाने लक्ष केंद्रित करून अशी वेळच येऊ नये आणि जनतेच्या पहिल्या अर्जावर कुठल्याही प्रकारचे काम व्हावं, दप्तर दिरंगाई कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थितरित्या व्हावी हीच सरकारकडून अपेक्षा आहे. जनता न्यूज महाराष्ट्र ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी काय बोलणे प्रशासन माझ्या प्रकरणावर प्रत्येक दखल घेतल्यानंतर माझ्याकडे डॉक्टर येतात, तपासतात, सल्ला देतात. डॉक्टरही त्यांना वारंवार कळवतात. तरी पण प्रशासन कसल्याही प्रकारचं पाऊल उचलत नाही. सरकारकडे काय मागणी आपली? एकच आहे, माझ्या ज्या मागण्या आहेत त्या कायदेशीररित्या पूर्ण कराव्यात एवढीच मागणी आहे सरकार. आणि याच्यानंतर कायद्याचं उल्लंघन कुठे होऊ नये याची दक्षता आहे. जनता न्यूज महाराष्ट्र या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपलं नाव काय? मी ॲडव्होकेट अरुण संपतराव पट्टेकर. दिनांक 1/26 रोजीपासून राज शेळके हे उपोषणास बसलेले आहेत. तरी आजपर्यंत शासनानं कुठलीही त्यांच्या मागण्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही आणि ती कारवाई करण्यात येईल एवढीच आमची विनंती. हो का? संभाजी